आज आपण शेवयाची खीर करतो आहोत. त्यासाठी 1.5 लिटर दूध आहे ना उकळायला ठेवलेलं आहे. खिरीसाठी लागणार हे साहित्य आहे. 1 वाटी बारीक शेव, बारीक असो दे जाड असो दे तुम्ही घेतलात तरी चालेल. आणि 1.5 लिटर दुधाला हे 2 खडे मी साखरेचे घेतले. खडी साखर आहे, आवडीनुसार केसर आहे, वेलची जायफळ पावडर आहे आणि ड्रायफ्रूट आहे. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरम केलेला त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे. ड्रायफ्रूट परतवून घ्यायचे. त्याच्यावरती हे शेव घालायचे. ते शेव पण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. मध्ये आहे ना खडी साखर घालायचे. हे मी दोन हे खडी साखरेचे तुकडे घेतलेत, कारण याच्यात मला खजुराचा गुळही टाकायचा आहे. म्हणून जेवढं गोड तुम्ही हवं असेल ते टाकू शकता. असे हे छान ब्राऊन भाजून घ्यायचे आणि दूध आपला उकळलेला आहे त्या दुधात टाकायचंय. हळूहळू टाकायचे, अंगावर उडेल नाही तर. आणि दूध लगेच वर येतं ना ते. शेवया टाकलेल्या आहेत दुधामध्ये. आता छान जरा त्याला घट्टपणा असा येईपर्यंत उकळायचे. स्लोवरतीच उकळायचे हळूहळू. ही वेलची जायफळ पावडर घालूया आपण. खीर ही थोडी घट्ट होत आलेली आहे. वेलची जायफळ घालून थोडीशी उकळायची आहे. आणि ना गॅस बंद करून आहे ना, माझ्याकडे खजुराचा गुळ आहे, हा थोडा आहे, त्याच्यामुळे मी खडी साखरेचे खडे 2च टाकलेले. पूर्ण खजुराचा गुळ असेल तर तो टाकायचा. आणि गॅस बंद करून हा खजुराचा गुळ, दुसरा गुळ टाकायचा नाहीये, दूध फाटेल. टाकल्यानंतर असाच 5 मिनिटं ठेवून द्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचंय. गॅस बंदच आहे खाली. केसर टाकते. केसर टाकून एक उकळी घ्यायची खिरीला. गुळ पण वितळत आलेला आहे. अशी ही आपली शेवयाची खीर तयार आहे. पुरी सोबत फार छान लागते. तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.